नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण पाहताय मुलुक महाराष्ट्र विशेष बुलेटिन. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतो आता क्षणाच्या महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज. थोड्याच वेळात सिरम इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा अदर पुनावालांची पत्रकार परिषद पार पडते. सिरमचे सीईओ अदर पुनावालांची ही पत्रकार परिषद असणार आहे. मोदींच्या पुणे दौऱ्यानंतर पुनावाला जे आहेत ते या दौऱ्यामध्ये नेमकं काय घडलं, मोदींबरोबर जी बैठक झाली त्यांची त्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली याविषयीची माहिती ते या पत्रकार परिषदेत देऊ शकतात. शिवाय यापूर्वी माहिती समोर आली की सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली जी लस आहे ती अंतिम टप्प्यात आहे किंवा ती पूर्णतः तयार झालेली आहे. तिचा प्रभाव किंवा तिची परिणामकारकता जी आहे ती साधारण 90% असल्याचं म्हटलं गेलं किंवा तशी माहिती देण्यात आली. याबद्दल देखील ते पत्रकारांच्या प्रश्नाला काही उत्तरं देता आहेत का किंवा त्याबद्दल काही माहिती सांगतायत का. म्हणजे नंबर 1 केव्हापर्यंत ही लस येऊ शकते, नंबर 2 त्याचं वितरण कशा पद्धतीने असेल, नंबर 3 की त्याची परिणामकारकता किती आहे, आणि नंबर 4 की त्याची नेमकी किंमत काय असेल, कशा पद्धतीने त्याचं वितरण केलं जाईल याविषयीची माहिती ते देऊ शकतात. आणि सगळ्यात प्रमुख मुद्दा की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिल्यानंतर त्यांनी या संपूर्ण लसीची निर्मिती कशा पद्धतीने केली गेली याविषयीची माहिती जाणून घेतली. एका विशेष कॉन्फरन्स रूममध्ये बसून त्यांनी वैज्ञानिकांबरोबर आणि सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांच्याबरोबर चर्चा केली. या चर्चेत नेमक्या त्यांनी काही सूचना देऊ केलेल्या आहेत का या पुढच्या वाटचालीबद्दल ते देखील स्पष्ट होऊ शकतं. त्यामुळे ही पत्रकार परिषद महत्त्वाची आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून फार महत्त्वाची माहिती पुढे येऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याच्या इन्स्टिट्यूटला भेट दिली. अहमदाबाद, हैदराबाद आणि नंतर ते पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले. यावेळी सिरम इन्स्टिट्यूटमधील वैज्ञानिक आणि अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी तासभर चर्चा केली. सिरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं आणि यावेळी पुनावाला कुटुंबीय तिथं उपस्थित होतं. सध्या सर्वांचंच लक्ष सिरम इन्स्टिट्यूटकडे लागलंय. ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकाने विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती सिरम इन्स्टिट्यूट करत आहे. मोदींनी यावेळी कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला. 53 मिनिटांनंतर सिरम इन्स्टिट्यूटमधून मोदी बाहेर पडले. दरम्यान सिरम इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांबरोबर मोदींनी चर्चा केल्याचं आपण बघतोय. या इन्स्टिट्यूटच्या परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. मिशन व्हॅक्सिन अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सिरम इन्स्टिट्यूटचा दौरा अखेर संपन्न झालेला आहे. साधारण दुपारी 3:56ला त्यांचं विमान पुणे एअरपोर्टवरती लँड झालं. त्यानंतर ते बाय एअर म्हणजे चॉपरनीच या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आले. आपण पाहू शकतो ही सिरम इन्स्टिट्यूट इथंच ते साधारण 4:47ला त्यांचं हेलिकॉप्टर इथं लँड झालं. त्यानंतर इथून ते सगळ्या परिसराची त्यांनी पाहणी केली. अगोदर इथं त्यांचं स्वागत केलं अख्ख्या सायरस पुनावाला कुटुंबाने. तिथं स्वतः आदर पुनावाला यांनी त्यांना सगळं व्हॅक्सिनेशनचा प्लॅन दाखवलं. लस निर्मिती कशा पद्धतीने होते इथं व्हॅक्सिनचं आपल्याला माहिती आहे. कोरोनाने अख्खं जग अक्षरशः पूर्णपणे अडचणीत आलेलं असताना भारतासाठी हे निश्चित एक मोठा आशेचं किरण म्हणावं लागेल. किंबहुना व्हॅक्सिनेशनची जी लसीकरणाची जी प्रक्रिया आता सरकारला पार पाडायची आहे त्यासाठी आजचा हा पंतप्रधान दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. असंच आहे कारण आज दिवसभर पंतप्रधानांनी सगळ्यात आधी अहमदाबादला भेट दिली. तिथं झाडस या कंपनीला, त्यानंतर ते हैदराबादला गेले. तिथं भारत बायोटेक कंपनीच्या प्लॅन्टला त्यांनी भेट दिली आणि शेवटच्या टप्प्यात त्यांनी इथं सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. इथं तर ऑलरेडी निर्मिती सुरू आहे या सगळ्या लसीची, कोविशिल्डची आणि या सगळ्या प्लॅनची पाहणी केल्यानंतर त्यांनी सगळ्या सायरस पुनावाला कुटुंब आहे या सगळ्या प्लॅनचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याशी बातचीत केली, चर्चा केली आणि पुढचं नियोजन सगळं ठरलेलं आहे. त्यानंतर स्वतः आदर पुनावाला यासंबंधी घोषणा करते आणि पंतप्रधानांनी येत्या काही काळात राष्ट्रीय लसीकरणाची कदाचित घोषणा करू शकतं. त्याचाच टप्पा म्हणून आज हे सगळं पंतप्रधानांनी दिवसभर ह्या व्हॅक्सिनेशनच्या कंपन्या आहेत त्यांना भेटी दिल्या आणि सगळ्या लसीकरणाच्या निर्मितीच्या प्रक्रियेचा सगळा आढावा घेतलेला आहे. आशा करूयात लवकरात लवकर भारतात लस येईल आणि आपण हे सगळ्या कोरोनाच्या महामारीतून पूर्णपणे मुक्त होऊया. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. अहमदाबाद दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट केलंय. आज अहमदाबादच्या झायडस बायोटेक पार्कचा दौरा करून स्वदेशी DNA आधारित लसीबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या टीमचं मोदींनी कौतुक केलं. या प्रवासात सरकार त्यांच्यासोबत मिळून काम करत आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला केलेला आहे, हल्लाबोल केलेला आहे। उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीची लक्तर काढतानाच त्यांनी महाविकास आघाडीचा लेखाजोखा मांडलाय। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। राज्यात आतापर्यंतच्या इतिहासात धमकवणारे मुख्यमंत्री कधी पाहिले नाहीत असं म्हणतानाच चिडण्याची भाषा करणारे मुख्यमंत्री फार काळ टिकले नाहीत असा इशाराही त्यांनी दिलाय। महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री मी यापूर्वी पाहिले नव्हते। असं कधी होत नव्हतं। म्हणजे मुख्यमंत्री संयमी आहेत असं मी ऐकलं होतं आणि गेल्या 5 वर्षात अनुभवलं होतं। पण मग ते दसऱ्याचं भाषण असो की कालची मुलाखत असो, मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीला शोभणारं वक्तव्य हे त्यांनी केलेलं नाही। इतकंच नव्हे तर फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारच्या 1 वर्षाच्या कारभाराची पोलखोल केली आहे। हे सरकार स्थगिती सरकार असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केलाय। विकासावर चर्चा नाही आहे, महाराष्ट्र कुठल्या दिशेला जाईल याच्यावर चर्चा नाही आहे। याच्या मागे हात धुवून लागू, त्याच्या मागे पाय धुवून लागू, याची खिचडी करू, त्याचा खिमा बनवू, हे कुठले शब्द आहेत? म्हणजे असं आहे की अशा प्रकारचं भांडण हे नाक्यावर होतं, हे वर्षपूर्तीच्या निमित्ताने होत नाही। शिवसेनेच्या हिंदुत्वावर तर फडणवीसांनी आग पकड केली आहे। भाजपचं हिंदुत्व बदललेलं नाही तर शिवसेनेनं हिंदुत्व सोडलंय असा सणसणीत टोला त्यांनी हाणलाय। भाजपचं हिंदुत्व बदललेलं नाही, तुम्ही हिंदुत्व सोडलाय। आणि काय शब्द आहे हो, हिंदुत्व काय धोतर आहे का सोडण्याकरता? असं हिंदुत्वाबद्दल बोलू शकता? आणि मग हिंदुत्व जर धमन्यांमध्ये वाहतं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना रोज शिव्या देणारे आणि तुमच्या सत्तेत असताना या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विरुद्ध लिहून अतिशय खालच्या स्तरात त्यांच्याबद्दल लिखाण करणारे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताय, हे तुमच्या धमन्यातलं हिंदुत्व। अनेकदा देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर टीका होते, मात्र यावेळी फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। सर्वात मोठा विक्टिम तर मी आहे। माझ्या पत्नीच्या संदर्भात अधिकृत शिवसेनेचे नेते अधिकृत काय बोलतात, काय लिहितात, ट्विटरवर काय टाकतात हे आपण सगळ्यांनी बघितलंय। पण मी कांगावा नाही करत त्याचा, मी राजकारणात आहे, मी उत्तराला उत्तर देईल। एकूणच काय फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीला व्हिजन नसल्याचं म्हणून डिवचलंय। आता शिवसेना फडणवीसांना कोणत्या भाषेत उत्तर देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर तिकडे हे गोंधळलेलं सरकार असून वर्षभरात ते अपयशी ठरलेत अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली। अपयशी सरकार, गोंधळलेलं सरकार, कुठलंही टीमवर्क, समूह भावना नसलेलं सरकार, प्रत्येकजण आपला आपला निर्णय करतोय आणि मग लगेच त्याच्या जोडलेला जो दुसरा पार्टनर आहे तो डिनाय करतोय, ते होणार नाही असं म्हणतोय। असं एका अर्थाने सर्वसामान्य माणसाची, तुमचं काय करायचं ते करा, पण सर्वसामान्य माणसाची यात खूप परवड होते आहे। आणि त्यामुळे पूर्ण वर्षभर कोरोना असू देत, शेतकऱ्यांचे प्रश्न असू देत, महिलांवरचे अन्याय असू देत, मराठा आरक्षण असू देत, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची शाश्वती देणं या विषयात असू देत, सगळ्या विषयामध्ये आनंदी आणणं। तर दुसरीकडे सरकारमधील मंत्र्यांनी विरोधकांचा समाचार घेतलाय। जी पत्रकार परिषद पूर्ण पाहिली, मला ती पूर्ण आज पाहता आली, सामना कार्यालयात बसूनच पाहिलं आणि फार चांगल्या मूडमध्ये होते आपले विरोधी पक्षनेते आज। ठीक आहे, विरोधी पक्षनेत्यांना आपली मतं मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, त्याने संपूर्ण मुलाखत वाचली सामनामध्ये हे महत्त्वाचं, ऐकली हे सुद्धा महत्त्वाचं आहे, पाहिली। विरोधकाचं काम काय असतं? विरोधाचं काम सरकारला विरोध करणं हेच असतं, त्याच्यात नवीन काय आहे? त्यांचं काम ते करतात, सरकार आपलं काम करत आहे। एक लक्षात घेतलं पाहिजे की शेतकरी
कर्जमुक्ती योजना महात्मा फुल्यांच्याच नावाने. हे सगळं असताना त्यांचं काम आहे की खरं म्हणजे आता म्हणजे सपोर्ट करणं. 30,000 कोटी रुपये आता नवीन आकडा 35,000 कोटीपर्यंत आलेला आहे. जो GSTचं जे मुख्य उत्पन्न आहे राज्य सरकारांचं, पण ते भारत सरकारकडून हल्ली येतं, त्यांनी अजून दिलं नाही. आणि असं असताना जे आहे सरकार उभं राहिलेलं आहे आणि मजबूतीनं चाललेलं आहे. अर्थात विरोधकांचं ते म्हणणं ते नेहमीच विरोध करणार, विरोधी पक्ष सरकारला कधी चांगलं म्हणू शकतात. त्या व्यक्तीला वेगवेगळ्या पद्धतीने बदनाम करायची ही भारतीय जनता पार्टीची जुनीच स्ट्रॅटेजी आहे. आता त्या स्ट्रॅटेजीच्या आधारावर विरोधी पक्ष नेत्यांनी म्हणावं की मुख्यमंत्री धमकावणार आहेत. मग तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री असताना अनेक जणांना कशा पद्धतीच्या धमक्या दिल्याच्या त्या काळात, त्या तत्कालीन काळामध्ये अनेकांनी ऑडिओ क्लिप, व्हिडिओ क्लिप हे सगळं पाहिलं आहे. त्यामुळे ते पुन्हा पुन्हा काढायला लावू नका. फडणवीसांनी काय बोलायचं त्यांचा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल मी काही बोलण्याची आवश्यकता नाही आहे. पण आमचं सरकार आहे ना, अशी हकाटी उठवण्यात काही लोकांचे प्रयत्न चालू आहे. त्यामुळं असं विधान करणं राष्ट्रपती राजवट हे या काळात लागू होत नाही. ठीक आहे, काही लोकांची अडचण झाली आमचं सरकार आल्यामुळं, मी त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी समजू शकतो. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे, नाशिकमधनं मराठा समाजाची एक महत्त्वाची बैठक सध्या नाशिकमध्ये सुरू आहे. आणि या बैठकीच्या माध्यमातून खरं तर सरकारला निर्वाणीचा इशारा देण्याच्या संदर्भात चर्चा केली जाते. यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. सकाल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. ACBC प्रवर्ग सरकारनं रद्द केल्यानं विद्यार्थी आक्रमक झाले. सुपर न्यूमररी पद्धत सरकारनं अवलंबली पाहिजे ही मागणी केली जाते. संघटित होऊन सरकारला जाब विचारावा ही वक्त्यांची भूमिका आहे. अखेरच्या लढाईसाठी तयार रहा असं देखील आवाहन करण्यात आलंय. तर येत्या दिवसात मोठं आक्रमक आंदोलन करण्याबद्दल देखील या बैठकीत निर्णय घेण्यात येतोय. जाऊयात यानंतर थेट अदर पुनावाला यांच्या पत्रकार paying us a visit to really go into detail on the manufacturing status, not only of our plant here, but also on the various partnerships and what impact the vaccine industry is now going to have to India and the globe, because worldwide everybody is now dependent and is looking forward to the vaccines coming out in large volumes at an affordable price from India. As everybody already knows, more than 50 to 60% of all vaccines in the world are made in India. So with that, and with the Atmanirbhar Bharat vision in mind, we have built the largest pandemic level facility here in Pune in our new sister campus in Mandri. And that was showcased also to Honorable Prime Minister with a tour around the facilities. With a lot of detailed discussion. But I think a lot of you had questions and wanted to know for a few days about this visit and what happened. So I'll open it up with that for the questions. So we'll be starting with the questions. So the first question is from Rupali Mukherjee from Times of India. Discussion with Prime Minister. Any update on the protocols timelines discussed with the Prime Minister? Were there any discussion on pricing and stockpiling discussed? No, so what we discussed is the plan, implementation plan, which will happen only after an emergency use licensure, if that is granted, based on the data that will have to be submitted. We're in the process of submitting that officially to the Drug Controller of India. After he reviews that, we'll follow all those processes because we don't want to have any shortcuts at all. And after that, it will be a decision, with the health ministry to roll out hundreds of millions of doses in the first and second quarter of 2021. But that is only going to happen again, as I mentioned, once, we submit and it's all approved and the trials in the UK also go well. Thank you. The next question is from Yuan Rocha from Reuters India. What was the takeaway from the Prime Minister's visit today? Do you anticipate that the government will soon announce a firm commitment to purchase large volumes of the Covishield vaccine?
Yes, well, with so many different vaccines, we discussed and briefed all the merits, the pros and cons of different vaccines that are out there, with the logistical issues of some of the vaccines, the pricing issue with some of the vaccines. And, they'll really have to take a very balanced view of how that's going to happen. As of yet, we don't have anything in writing with the government of India on how many doses they will purchase, but the indication is 300 to 400 million doses by July 2021, which is what the health ministry has made public, on various occasions in the past. Does that answer your question, Mayank? Yes, thank you. The next question is from Anuradha from Indian Express Pune Bureau. Has Serum applied for emergency authorization of Covishield, and by when it is going to be rolled out? Also, has phase 3 trials been completed yet? What are the interim results? No, so as I mentioned, we're in the process of applying in the next 2 weeks for an emergency use licensure. So we'll have to wait and see after that. And as I said, things will then follow in that order. The next question is from Sudhir Suryavanshi from New Indian Express, Maharashtra. Timelines for the distribution of the vaccine and when it will be distributed, whether it will be distributed in India and London simultaneously. Well, it'll be distributed initially in India, of course, and then we'll look at the COVAX countries, which is mainly in Africa. The UK and the European markets are being taken care of by AstraZeneca and Oxford. If they need help scaling up with their manufacturing, we're always there to support them, but our priority is going to be India and COVAX countries first. Vikas Dandekar from Economic Times Prime, ET Prime. Can you update us on your other vaccine initiatives like Novavax and Codagenix? When can we expect those candidates? So Novavax is around 2 months behind AstraZeneca. Once they also announce their efficacy results, we will do a short bridging study in India like we did for the Oxford and AstraZeneca product. And that soon also in 2 to 3 months will follow the same processes that this candidate is doing. Of course, Codagenix is far behind. We're going to start phase 1 in the UK for Codagenix in December. And so that will take 1 year to be licensed because it's only starting phase 1. So that's far behind, of course, Novavax and the Oxford products. The next question is from Sohini from Business Standard Mumbai. What did the PM say about the preparedness of the site? Of which site? The manufacturing site. No, I think the Honorable Prime Minister is extremely knowledgeable now on vaccines and vaccine production. We were amazed with what he already knew. There was very little to explain to him except to go into detail on the different variable vaccines and the challenges that we may face ahead in terms of regulatory or whatever else. He was also very impressed, of course, to answer your question, on the new facilities that we've built in record time. In fact, we've added a third facility also that we showed him so that we can handle more than 1 billion doses a year starting very soon. So that was his impression. Thank you. The next question is from Hassan Kamal from firstpost.com. Can you please give us some details about the cold chain setup that is required to transport both vaccine Covishield and Covovax? Yeah, so both our vaccines, the first 2 vaccines that you mentioned, are going to be in +2 to 8 degrees. So India has a lot of storage and infrastructure for that temperature. It has slightly less storage space for -20 and almost nothing for -70. So if you understand that, then you understand what I'm trying to say in terms of the different levels of infrastructure India has for the different vaccines that could be launched or looked at in the next coming months. Next question is from Sneha Mordani from CNN News 18. Can you please confirm, is Serum planning to conduct additional trials post the recent results which have been announced by AstraZeneca? No, because, at the moment, the trials are more than enough for the efficacy. Of course, there was a bit of confusion in the communication, which will be explained in the coming days, but that's not going to affect the emergency use licensure in the UK and should not affect it in India at all.
what we're talking about maybe looking at doing, not yet, but maybe in the future, is trials, for the under 18 age group, which we may have to do after a few months when it's proven in adults. And that's the same thing for all the vaccine candidates made by even the US and European companies, because first you have to establish safety in adults and then go into children below the age of 18. So if at all anything, we might look at doing further studies for that age group only later on. Thank you. The next question is from Ridhima Kaul from Hindustan Times, Delhi. As you have earlier mentioned that Serum Institute has already stockpiled more than 40 million doses at risk manufacturing. Can you give us the ballpark figure in terms of how many doses have already been made beyond that? So that was a very current and recent figure. I think that's only 10 days old. So as I mentioned, we're producing 50, 60 million doses a month. And after January, February, that will be scaled up to 100 million doses per month. So it'll come out in that. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर लसीच्या निर्मिती प्रक्रियेच्या विषयाला घेऊन चर्चा झाली आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच दर ठरवता येतील. वितरणाच्या देखील संदर्भात आम्ही नियोजन करत आहोत अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे CEO अजर पूनावाला यांनी दिली आहे. यानंतर वेळ झाले का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत बातमी कल्याणमधून. धावत्या लोकलमध्ये एका तरुणीवर विनयभंग करत तिला ट्रेनमधून खाली फेकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य रेल्वेच्या आडगाव ते कसारा या रेल्वे स्थानकात ही घटना घडलेली आहे आणि या प्रकरणी कल्याण पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. अमोल जाधव आणि अमन हिले अशी आरोपींची नावं आहेत. उपनगरातली घटना आपण बघतोय. धावत्या लोकलमध्ये एका तरुणीवरती विनयभंग करत तिला ट्रेनमधून खाली फेकण्याचा प्रकार जो आहे धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि या प्रकरणी 2 जणांना कल्याण पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यापैकी एकाचं नाव अमोल जाधव असं आहे आणि दुसऱ्या व्यक्तीचं नाव जे आहे ते अमन हिले. मध्य रेल्वेच्या आडगाव ते कसारा या रेल्वे स्थानकात या दरम्यान ही घटना घडलेली आहे. यानंतर बातमी आहे औरंगाबादमधून. औरंगाबादमधील पैठण तालुक्यातील जुने कावसन इथे 4 जणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि यामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झालेला आहे. जुने कावसन इथे निवारे कुटुंबातील 4ही जणांवर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. यात संभाजी निवारे यांची पत्नी अश्विनी संभाजी निवारे आणि मुलगी सायली संभाजी निवारे हिचा मृत्यू झालाय तर 6 वर्षीय मुलगा सोहम जखमी झालाय. पुढे आमच्या मिशन पाणी या मोहिमेबद्दल. मिशन पाणी ही मोहीम गेले अनेक दिवस आम्ही राबवतोय. पाहूयात त्याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट. Niti Aayog is predicting that few crore Indians do not get safe drinking water every year. But we are neglecting the water which is available, freely available on our rooftop. You know, rainwater is not constant everywhere. In this Kamkheda, we get 600 millimeters of annual average rainfall. I am coming from Pune. Pune receives 750 millimeters of rainfall. Whereas I further go up, Bombay gets 2,500 millimeters of rainfall. What does it mean? It means on 1,000 square feet of this rooftop in this particular town, Kamkheda, they receive 60,000 liters of water every year. Similarly, in Bombay, on the same rooftop of 1,000 square feet, they are getting 250,000 liters of water. अभी इतना पानी है कि मेरे सब स्टूडेंट को वो पानी और ये जो पौधे लगाए हैं स्कूल के परिसर में वो पौधे को भी वो काम आता है. ये कर्नल साहब पुणे से कामखेड़ा आए, ना उनकी हमारी पहचान थी, ना उन्होंने मेरा गांव कामखेड़ा देखा था.
ना कुछ, लेकिन वो जो आए, जैसा उन्हें जलदूत कहा जाता है, वैसे ही वो सचमुच हमारे गांव के लिए जलदूत ही ठहराए गए। My sincere request to all of you who are watching this program is, if village like Kamkheda, they could become, in the water Atmanirbhar. Similarly, you and me, you can do it. यानंतर मुलुक महाराष्ट्र बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.